मी प्रश्न विचारणार, मी विषय नाही घेणारच. ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय? लग्नाचं मुहूर्त वेगळा बरं काय, तो नाही. 3:30 ते 5:30. अजून चुकीचं आहे एकदम. 10:30 ते 11:30 बरोबर ना? नाही, आजकालच्या मुलांना कोणी पाहायला 3:30 वाजलेले. दुपारच्या माहिती आहे, रात्रीच्या माहितच नाही आहे, तर मोबाईल मध्ये माहित आहे. असंच आहे की नाही? रात्रभर अभ्यास करायचा, सकाळी झोपायचं. आणि माझं घेतलं, मला आज एक उत्तर खूप छान आवडलं आपल्या चर्चेमध्ये. म्हणलं तुम्ही ज्ञानी आहात, शिकत आता ज्ञानी आहे की नाही? सगळे विद्वान आहे, सगळे मोठं इंजिनिअरिंग होत आहे, कोणी अजून काही करत आहे, वकील होत आहे, कोणी अजून काही करत आहे, कोणीतरी मानसशास्त्राचा अभ्यास करत आहे. तर आम्ही ज्ञानी आहे. त्याचं स्पष्ट नाही, ज्ञानी मूर्ख आहे म्हणे. खरी गोष्ट आहे. ती रात्री अभ्यास करायचं नाही शास्त्र ओढून सांगते, पण रात्रीच अभ्यास करायला असणार. आमचं सरकारी इतकं आहे, तिथे कॉलेज सुद्धा सकाळी ठेवत नाही, तर त्या निमित्तानं तो उठेल. बऱ्याच वेळा कशा उठायला पाहिजे? हजेरी जरी कॉलेजमध्ये होते, सामूहिक बंक असं असतं ना? काय आवाज येत होता? हा पण एक भाग आहे की आम्ही सगळ्यांनी सामूहिक ठरवलं आहे. मैत्रिणी आज कॉलेजमध्ये जायचं नाही. काल आमच्या असं स्थिती मजा केली असते, एक दिवस कॉलेज केलं, शाळा केली नसते. उलट आमचं असं होतं, आमच्या संस्कृतच्या वेळेला मी जर कॉलेजमध्ये नाही आलो, सुट्टी देऊन द्यायची. असं झालं तुमच्या बाबतीमध्ये? मी खरंच सांगतो बोलतो. संस्कृतच्या वेळेला विसरून येत विचारायचे, नितीन नाही आला, ठीक आहे उद्या बघू. त्यांचं नाव सांगतो वाटतं, असं काही नाही तुम्हाला की नाही व्हायला. अर्चना लाल म्हणून त्यांचं नाव होतं. सीताबाई कला महाविद्यालयाच्या संस्कृत शिकवायच्या आम्हाला. प्रिन्सिपल नाही, ते नाही, काय शिकवायचं? काय म्हणते ना, आज काय वाचलंस तू? हे पुस्तक वाचलं का? शिक्षण शिकवण बाजूला आहे ते. तुमच्याकडे आम्ही शिकलो नाही बरं, अकॅडमिक असं शिकलो नाही आम्ही. शिक्षक येईल, खडू घेईल, पायावर लिहिल, काही शिकलो नाही. सगळे शिक्षक असेच घडले. आणि मनुस्मृती शिकलो, 2 गट केले. बाबासाहेब मनुस्मृतीला विरोध केला, तो एक गट. दुसरा गट, चला आपसा बात करा, संपली मनुस्मृती. वेद शिकलो, असं शिकलो. त्या वाद घालायला आम्हाला आवडतो. मग ब्रह्ममुहूर्त कोणता? तर सूर्योदय जेव्हा असतो, तर सूर्योदयापासून 2.5 तास अगोदर हा टेक्निकली झाला. पण शास्त्र सांगते सकाळी 3:30 ते सकाळी 5:30 पर्यंत 2 तासाचा हा ब्रह्ममुहूर्त असतो. या ब्रह्ममुहूर्तावर जगतातले जितके कोणी संत पुरुष आहेत, आता असं म्हणतात की हायचं वाटलं, आम्ही तुम्ही संत पुरुष काय, ते आपापल्या उपासनेला बसले असतात, आपापल्या याच्या चिंतनामध्ये असतात. त्याच्या संपूर्ण ज्या वेळ असतात ते त्यावेळेस पूर्ण या आभामंडळाला ग्रासून असतात. त्याचा फायदा आपल्याला होतो का? निश्चित नाही की नाही. निश्चित होणार. कसं होणार? कारण त्यावेळेस तर सुखस्वप्न असते, तर साखर झोप म्हणतात, ती कोण सोडणार आहे? मग साधकांनी ब्रह्ममुहूर्त उठावायचं 7 कोट आहे. दैनंदिन बहीण चुकली की नाही? अरे होतो ना, चुकली हो ना, शाबास. पहिला विषय खुला झाला पूर्ण तुमच्या भाषेत. एवढं असं उठायचं नाही. पण साधक कसा असावं? साधकाची व्याख्या आपण काल पाहिली. आपण 24 तास हरीचं नाम गाऊ शकत नाही, आपल्याला माहित आहे. तुमचं काया वाचे मने हरिसी गुंजारे तुमच्याकडे म्हटलं बरं. गुंजारे शब्दाचा अर्थ माहिती आहे? नाही माहिती. लहानपणी मला कडेकडून छानशी हात फिरवायचे, माझं बाळ, माझं लेकरू,
किती शहाणा आहे, किती सुंदर दिसते, त्याला गुंजार म्हणतात. नाही गुंजार कुर्बान वेगळं. गुंजार लहान मुलाला होतं, एकदम मोठ्या मुलाला कुर्बान होते. काखेर मी कवेत गुंजला आलिंगन ठेवायला हात फिरवला तर कुर्बान म्हणतो, तुला गुंजार म्हणते. चांगलं बोलास त्याशी, तुला तू बोलत नसतो म्हणून चांगलं बोलत असतो त्याशी. त्या हरीला गुंजारायचं आहे. हरी कोण झाला? लहान काळ झालं नाही असं आहे ना हरी खरंच. हरी म्हणजे कोण? साधकाला हरीची गरज काय? हरी तर हरण करणार आहे. आम्हाला त्यांचं काहीच द्यायचं नाहीये. मग काया वाचे म्हणे हरीसी गुंजारे सुख ठेवले एवढे असं तुझं शब्द आहे. तर गुंजारांना काय सुख आहे का? ते माझं बरंच असतं. गुंजारांना सुख आहे इकडे पुरुषांना नसलं एखादं काय सुख. कोण भावत नाही माझ्याकडे. आईला आनंद वाटतो. म्हणजे तर आपण साधक म्हणतो, मग कसं कुरवायचं? मी दैनंदिन योगी मानणार आहे, सगळ्यांना बाहेर टायटोल नाही मानणार. साधकांनी साधने करत असताना 24 तास जर भगवंताचं नाव घ्यायचं असेल तर कसं घ्यायचं हे अशीच बोलणार. तुम्ही उठायचं काही गुणगावंतन तर नाही बोलणार. हे नाही बोलणार की तुम्ही सकाळी उठून 2 ग्लास 3 ग्लास पाणी प्या, हे नाही बोलणार. तुम्ही सकाळी प्रातःवेळेला जा स्वच्छ वास, हे नाही बोलणार. गरज नाही त्याची काही. हे सहज गोष्टी सगळ्यांना माहिती आहे. अपेक्षा आहे अशी, कारण इथे जेव्हा आम्ही आलो तर आम्ही साधक म्हणून आलेलो आहे. आम्ही कोणी असं काहीतरी एन्जॉयमेंट करायला जायचं आणि काहीतरी वेगळं मिळणार म्हणून नाही आलेलो आहे. इथे साधना करायला आणि साधकत्व सिद्ध करायला आम्ही आलो. हे नाही बोलणार. साधकांनी 24 तास हरिनामात राहावं असं माऊली म्हणते. संतांसाठी म्हणत नाही ती. हरिमुख्य म्हणतात समोर त्यांच्याकडून संत नाही आहे. तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य लोक जे संसाराच्या त्रिविध तापाने पोहलेले आहेत, त्यांना मार्ग दिसत नाही आहे, त्यांना समजत नाही आहे कसं जगायचं, कसं काय करायचं, देवाला कसं म्हणजे प्रसन्न करायचं. कारण आम्ही पुराण वाचतो, कथा वाचतो. रावणे 10,000 वर्ष तप केलं, तर कोणत्या जागांतर असून आम्ही 20,000 वर्ष तप केलं. कोणीतरी मयासूर नावाचा असुर आहे, त्यांनी 1,00,000 वर्ष तप केलं. हे आम्हाला माहित आहे. मग माऊली असेल किंवा संत म्हणतात की नाही, ते शक्य नाहीये. तर आम्ही आमचं कॉलेज सोडून, नोकरी सोडून, संसार सोडून करू शकणार आहे इतका विषय पण आम्हाला नाहीये. तसं कदाचित आता एवढा विषय पण नाहीये. मग भगवंत 24 तास राहण्यासाठी आमचं दैनंदिनी कशी असावी? वेगळं उदाहरण देतो सर. म्हणजे वेगळं उदाहरण देतो, मग सगळ्यांना माहिती आहे. आता मला एक काही सांगा, तुमचं लग्न ठरलं तेव्हा राजेश्वरांचं स्मरण किती वेळा झालं? ते मोठे आहे सगळ्यात. मग आता इथे आहे राजेश्वरांना विसरू शकलेलं आहे. इकडे पुरुषकरी मंडळ झाला, सुटका मिळाली. पुरुष मंडळी म्हणे शांत म्हणून आम्ही बायकांच्या मित्र इथे आहे, यांना सोडून ना शेंडे सरांना, त्या चौधरीकारांना सोडून द्या, काय बालनाकी आम्हाला सोडून द्या. तुम्ही इथे एकटे आले आहे, इथे हे आहे. तर असं झालं का कधी नाव विसरले, तुम्ही त्यांना विसरले? कधीतरी झालं. सर्वसाधारण आपल्या व्यवहारातलं उदाहरण आहे की नाही, संसारातलं उदाहरण दिलं नाही. म्हणजे एकदा अकबर बादशाह नमाज पडत होता आपल्या शाही बगीच्यात. नमाज अंतरावरती जाजम टाकलं होतं, जाजम टाकलं होतं, नमाज पडणं चालू होता. तितक्यात एक दासी खूप वेगाने पळत गेली, धावत गेली. त्याच्या दाजमावर पाय घालून पुढे गेली. नमाज पडणाऱ्या अकबराला एकदम प्रचंड राग आला. असं कसं माझ्या दाजमावर पाय दिला? मी नमाज पडतोय, कळत नाही का, समजत नाही का? दासीला बोललो, पकडून आणलं तर कळत नाही का? मी बादशाह सध्या नमाज पडत आहे. सर समोर असं म्हणजे आम्हाला प्रेरणा आहे बोला इकडे. माझ्या याच्यावर तू पाय ठेवून गेलीस तेवढं कवी बरोबर आहे. तुमच्या कालींवर पाय ठेवला मी गेली, चुकलो मी.
पण माझ्या मर्त प्रियकराला भेटायला तो म्हणजे मोहीम आटपून युद्ध आटपून वापस आला होता, त्याला भेटायला मी सगळं काही विसरली आणि तुम्ही स्वतः अल्लाची प्रार्थना करत होता, ईश्वराची प्रार्थना करत होता, तुम्ही मला विसरू शकले नाही, स्वतःला विसरू शकले नाही. किती दुर्दैव. सगळ्या दासी सुद्धा असं बोलायचे. मग तिचं बरोबर आहे की अकबराचं बरोबर आहे? मर्त माणसाला मी किती जीव लावतो, बिलकुल. समजा एखादा व्यक्ती आता किती छाती आपटतो, किती पिटतो, कोणी आजारी पडतो, अश्रुरांना घेत नाही. पण ज्या ईश्वराने आम्हाला निर्माण केलं, त्या पंचमहाभूतांच्या संयुक्ताने, पंचकोशाच्या अलंकाराने आम्हाला अलंकृत केलं. आमचा व्यक्तीच आम्हीच आहोत, दुसरं कोणी आहे का? इथे एवढे बसलं अनिशा कोणी आहे का दिसायला, आपल्याला बोलायला? किंवा सारंग सरांसारखं कोणी आहे का? असं म्हणतात जगात 7 जण 9 जण असतात, पण जगात असतात ना. इथे कोणी आहे का आश्चर्य केलं? म्हणजे ईश्वराने आम्हाला निर्माण केलं, त्या ईश्वराचं स्मरण एक क्षणभर करू शकत नाही, साधक कसं? दैनंदिन एकच आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. दैनंदिन कोणतीच नाही. दिवस रात्र हरीलाच चिंतन करायचं, हरीलाच भजायचं आहे, हरीला हर्षित बोलायचं आहे. मला दैनंदिन टाइमटेबल लागेल काय? पण तरी एखादा व्यक्तीचा विचारतो, साधं कोण जाऊ नाही हरिनाम घ्यायचा आम्हाला, पण एका व्यक्तीची सर्वसाधारण दैनंदिनी कशी असावी? असं म्हणतात रात्री 11 ते 4 हा शरीरातून विषाक्त पदार्थ टॉक्सिन्स म्हणतो आजच्या मराठी भाषेमध्ये, ते बाहेर टाकायचा काळ असतो. किती तास म्हणतात? 5 तास भेटतात, टॉक्सिन बाहेर पडत असते. हे विज्ञान सांगते की मी सांगतो? आमचं इथे म्हण आहे, जो लवकर निजे लवकर उठे त्याचं आरोग्य लाभे. म्हणतो की लहान ऐकलं असतं सगळ्यांनी. मग 11 ते 4 हा टॉक्सिन बाहेर पडायचा काळ असताना मी किती वाजता झोपलो पाहिजे? दुपारी जांभळा तुला काहीच नाहीये, झोपू देणार इथे मी नाही की नाही? मग किमान रात्री 11 वाजता झोपा इथपर्यंत आमची मानसिक तयारी आहे का? आम्ही जगाला सांगतो मोबाईल खूप वाईट आहे. मी चर्चेत सहभागी होतो, मोबाईल सुटला आहे का? मग शास्त्र सांगते की रात्री झोपताना नेमकं काय करावं? आमचा प्रियकरी मोबाईल आहे, आमचा देवताही मोबाईल आहे, आणि त्यातले रील्स जे आहे ते त्यांचं चरित्र आहे, त्यात येणाऱ्या वेगवेगळे जे गाणे आहेत ते जे काय असतील त्यांच्या अभंग आहेत, ते सगळं पाठाय की ते रात्री मला छान आम्ही त्या विश्वासात झोपतो छान. मग 11 वाजता झोपतो असं काही नाही, कधी 12 वाजतात, कधी 1 वाजतात. आता बाहेर असताना प्रश्नच नाही, घराचं नाही डोकं आले तर किमान नाटक तरी करतायत झोपल्याचं, कोण टोकणार बाहेर आपल्याला? ही दैनंदिनी आहे त्यांची. सकाळी उठल्या हातात मोबाईल. सकाळी आम्हाला म्हणजे कोणतीतरी संस्था आहे, आंतरराष्ट्रीय संस्था मला कधी पाठवणार आहे की बाबा तू झोपला होता, इतक्या गोष्टी घडून गेल्या, कशाला झोपला रे बाबा? की भगवंत म्हणणार तुला विसरला, चांगलं नाही केलं. उठला मोबाईल, डोळे उघडले नसतात व्यवस्थित. मग आम्ही सगळे विज्ञानाचे विद्यार्थी म्हणताना चुकतोय वारंवार. विज्ञान सांगते मोबाईल डोक्याजवळ ठेवू नका, रेडिएशन मेंदू म्हणजे ब्रेन होण्याची शक्यता आहे. पण मोबाईल इतका प्रिय आहे आम्हाला. एखादा आमचा संजू जो इथे ड्रायव्हर आहे, आम्ही स्वतः जात असताना नाशिकला जात असताना तो मोबाईल विसरला. चुटपुट गावाच्या बाहेर गेलो होतो. आता आमच्या तो वापस येऊ शकत नव्हता. तुला बायकोला विसरलं, चालेल कुठे मी, मोबाईल विसरलो नाही पाहिजे मी, आता काय करू? व्यवस्था आमची पण आहे की मोबाईल क्षणभर दूर गेला दिसला नाही, माझा मोबाईल लेकरू कुठे राहिलं चालेल. ही दैनंदिनी आहे का आमची? सर्वसामान्य. मी साधं पण बोलतोच नाही आता. हा एक भाग झाला. दुसरा एक भाग कोणत्याही याच्यामध्ये दैनंदिनीमध्ये किमान काही गोष्टींचा अभ्यास करणं आवश्यक असतं.
पण ऐकताच ना ते चर्चा बोलावं तयार नाही आहे. माझं भाषण सुरू करून दिलेलं काहीतरी स्वाध्याय काहीतरी अभ्यास करणं गरजेचं असते. आम्ही कशाचा अभ्यास करतो? इथे आपल्याला म्हटलं की हे वाचून काढा, त्याच्या जन्माचं नोट्स काढा. मला फक्त एकच जण दिसलं, एक नोट्स काढायचा प्रयत्न केला. बरं तुमच्या आमच्या रोजच्या संपर्कातलं का नाही? या गावातलंच आहे, सीमा गावंडे नाव आहे, त्यांनी काय नोट्स काढले. म्हटलं त्रास, आणि आम्ही पाहायला सुद्धा नाही. पाहायला बघून पुस्तक समोर आहे, आमची इच्छाच होत नाही लगेच. किमान या अध्यायासाठी इथे आलो. आम्ही नाव तर खूप मोठं दिलं आहे, आत्मपरिवर्तन. जरा माझं बोलणं नेहमी आता पल्लवित आहे म्हणून तुम्ही खूप हार्श बोलताय, खूप कडक बोलताय. पण काय करू, त्याच्या नावावर त्याच्या भरोशावर मी आयुष्य जगलो. मी आज सगळ्यांना बोलताना सांगितलं की माझ्या खिशात कधीही पैसे राहत नव्हते. साक्षीदार असं बडवत असलं मी विचारू शकत नाही, कधीच नाही. त्याच्या भरोशावर जगलो, ज्यांनी सगळं काही दिलं आम्हाला. अपेक्षा होती की ते तुम्हाला मिळावं. प्रवीणनाथांना काय गरज इतकं इंदोरीची यायची? तुम्ही काय सहलीसाठी इथे आलात का? संदेशाला तो 2 दिवसाला आयुष करू असं नाही आला. तिथे नाव तर खूप मोठं दिलं, आत्मपरिवर्तन. आत्माचा अर्थ न कळलेलं परिवर्तन. आम्ही एक मान गुरुमंत्राची की देवाची की त्यासाठी किती उपकार केले. आम्हाला काहीच देत नाही. मी मागते, मी बोलतो, मला पाहिजे तर देतच नाही. काय देव कामाचा? सगळे एकामेक देवाला गुलाम केला मी सगळ्यांनी. खंत वाटतो, वाईट वाटतो. मला आता तुम्ही स्वामी सर मंथन घेऊ नका आहे, तुम्ही बोला, मी तर बसणार नाही. बस तिथे बसले नाही. काय करू? तर वाईट सवय आहे मला. मला जे जे चांगलं भेटलं ना तिथे द्यायची इच्छा प्रत्येकाला आहे. मग स्वागत देताना अपेक्षा राहणार आहे. जे इतकं आयुष्य खर्ची घालून प्रवीणनाथांनी आम्ही महाराजांनी मिळवलं, तर सहज द्यायला बसलो. एकच घ्यायला तयार नाही, एकाची पण इच्छा नाही. पहिला निधी नसतो तर अर्धवट सत्र सोडलं असं चाललं गेलं असतं. काय गरज आहे? कशाने कधी तुम्ही बोलावं? कशाला बोलले त्यांना नकोश मांडतात अशा पद्धतीने मांडावा? इतका कठीण विषय आहे की केवळ अन्न पोटात जाणं हा त्यापुरता मर्यादित नाही आहे. स्वयंपाकघर, अन्न शिवणारा व्यक्ती, त्याच्या मनातले विचार इतका सूक्ष्मतर पातळीवर विचार करतो. अन्नकोशाचा विचार आहे. हो, इथे मी काही लहान मुलं सकाळी येतात, उद्या रविवार आहे, उद्या तुम्ही पाहाल 8 वाजता मुलं येतात. का गोप शब्दात देवाच्या आळवणी करत, त्यांना भाव कळत नाही, शब्दाचा अर्थही कळत नाही. 1 ते 2, 3 असतात, जास्त नसतात. कधी जास्त असतात त्यांच्या त्या परीक्षा याच्या सगळ्या याच्या याने. समोर कलावती आईचा फोटो आहे, त्याची उपासना करतात. रोज दर रविवारी मुलं असतात, दर रविवारी. का सुंदर बोलतात ते, किती भावाने म्हणतात. आमचं बालपण संपलं आणि आमचा सगळा भाव संपला. कोरडं ठण्ण झालो आम्ही. आईला सुद्धा विलगताना तो भाव नसतो, लहानपणी असतो. अजून आता चहाला कटकट लावली तू, तेच 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 ते रागाने बोलतो ना, काय संदेश होते की नसतं? सर्व सर्व समजून विचार असं नाही म्हणतात. बरोबर आहे की अनुष्का? होते नसतं. काय कटकट लावली आहे, मी नाही करत करतात. आम्ही पण केलं नाही असं नाही. म्हणजे ते ईश्वराकडे जायचं आहे आम्हाला. त्या ईश्वराला प्राप्त करायचं की माहित नाही आहे, तर तो कळलाच नाहीये. घरच्या ईश्वराला गावून जर आम्ही ईश्वराकडे जात असू तर कोणता ईश्वर भेटणार आहे? मग माझा प्रश्न सगळ्यांना आहे, आम्ही नारायण म्हणतो की आई वडील आमचे ईश्वर आहे, खूप रील्स पाहतो, खूप रील्स करतो. इथे आता हात वरती करा की आपल्या आई वडिलांना रोज नमस्कार करून कोण व्यक्ती इथे बसलेला आहे? मी छाती ठोकून सांगतो की मी करायचो. जोवर संन्यास घेतले तो अजूनही संन्यासला अजून आई नमस्कार करावा लागतो, करतोच. आहे कोणी? आपल्या घरात सासू आहे, सासूला आई म्हणूनच्या पाया पडणार कोणती सुविधा आहे? आम्ही साधत आहोत.
का सर्व सोडत चाललो मी चांगल्या गोष्टी. आई वडिलांची ऋण किंवा त्यांनी आम्हाला शिकवणं ही जबाबदारी आहे ह्या भावनेने नाही आहे. माझ्या वडिलांनी 14 वर्षापासून नोकरी केली. कोणासाठी केली? ते लग्न नंतर झालं असेल. आम्हाला जमीन माहिती आहे. जेव्हा मोठं झालो मी बँकेचा व्यवहार पाहतच होती वर्षामध्ये 120 रुपये पगार होता. वाढून वाढून तो 480 झाला. त्यावेळेस मोठा भाऊ मद्रासला शिकायचा, त्याला पैसे पाठवावे लागायचे. त्या दोघांनी आईवडील कसा संसार भेटला, कसं आम्हाला शिकवलं, हे सगळं तुमच्यातून घडलं आहे की. मग साधक म्हणजे किंवा हातात मारून जप केला की समजलं सगळं. ना आई वडील, ना कोणी, ना कोणी. याच्यात लिहिलं आहे, याच्यामध्ये लिहिलंच नाही. काहीच लिहिलं नाही. मग रोज आई वडिलांना नमस्कार करायची जबाबदारी कोणाची? इथे महाराजांच्या पायात 10 वापरतो आम्ही. पण घरी गेल्यावर 10 पर्यंत झोपायचं, 11 वाजता ब्रश करायचा, 12 वाजता मित्रांशी बोलायचं, आई बोलतच आहे जेवायला 4 वाजता जेवायचं. पुन्हा आहेच रात्रीला काहीतरी काय असतं तुमचं ते टुकटुक केलेली येते आहे की नाही काहीतरी. काय कुठे चाललोय आम्ही? मग परिवर्तन अपेक्षित कोणतं आहे? कोणतं अनुष्ठान सांगितलं आम्ही ते केलं म्हणजे आमच्यात परिवर्तन आलं. ईश्वर भेटणार नाही, आनंद प्राप्त होणार नाही, संतोष प्राप्त होणार नाही. सरस्वत गणित आहे. सकाळी उठा, आई वडिलांच्या पाया पडा. ज्या गणपतीला मोठा दिमाखानी बनवत आणतो, मकर करून बसवतो, त्या गणपतीने तरी काय केलं हो? त्यांनी पुन्हा पृथ्वी प्रदक्षिणा करायचा पण ठरला, आई वडिलांना प्रश्न आला. विचारला कोणता लेखक असेल तर आईची आठवण आली, देहून आली त्यानंतर असं एकतरी आहे. आम्हाला आमच्या आईविषयी गौरव घेऊन येत नाही, वडिलांविषयी गौरव येत नाही. तो परमपिता जगताचा चालक आहे, जो आमचा मायबाप आहे. त्याच्याविषयी आमच्या मन किती कोमल पाहिजे, किती सहज पाहिजे. आमच्याकडे रमणगिरी नावाचे साधू यायचे. एक तांत्रिक साधू होते, 120 वय होतं. पंढरपूरला एकदा गेल्यानंतर पांडुरंगाला अभिषेक करताना हात करताना जाणवलं की आपल्या तू खळखळ्या वय खूप नव्हतं त्याचं. आपल्या हातामध्ये पांडुरंगाच्या सुकोमल कांतीचा हे सोलून निघत आहे कांती. तर पूजा बंद केली. असं म्हणणार आम्ही सुद्धा पूजा बंद करू. खरंच त्यांनी म्हणताना हे आम्हाला आवडेल बंद करायला. पण तो भाव उत्पन्न होणं, इतके त्याच्याशी आम्ही एकरूप होणं. आमच्या अमृतकिलो मठांचे गुलाबराव महाराज पांढरकर नावाचे स्वल्प साहित्याचे अभ्यासक आणि लेखक, चरित्र लेखक, ते त्यांच्याकडे गेले. डॉक्टर पांढरकर महाराजांच्या पायाला गोळ्याच्या जवळ तिथे घोटा आहे पायाचा एकदम, तिथे जखमा दिसल्या. त्यांनी विचारलं महाराज कसं काय घडलं? तेवढं तुम्हीच जबाबदार आहे. तुम्ही कसं, मी तिकडे तुम्ही इकडे, आपली भेटच नाही, महिना झाला. बरोबर आहे ना? महिनाभरापूर्वी तू चांदीचे बाळे आणले, तू कृष्णाच्या पायात घातले आणि पूजा करताना कसं पुसलो तू? त्याला उठलं नाही का त्याच्या जन्म आहे. संत इतके एकरूप झाले होते. आम्हाला नाही देवाची एकरूप व्हायचं, नाही अपेक्षा आम्हाला देवाची एकरूप व्हायची, नाही गरज देवाची काही. मला नास्तिक लोक आवडतात, ते स्पष्ट असतात. पण ज्या आई बापाने जन्म दिला त्यांच्या प्रती आमच्या घरचा सर्व टाइम काय असणार आहे? सकाळी उठायचं, आई वडिलांना वंदन करायचं, झाला पहिला तुला दिवस पुन्हा झाला. देवाच्या कुठे साधं काय कुठे? मी साधं पण बोलतच नाहीये. आणि पहिले सर्वसामान्य व्यक्तीच्या गरजा पूर्ण करू. मग काय करणार आम्ही? आईला प्रणाम केला, आय लव्ह यू मॉम, आय लव्ह यू बाबा असं म्हणणार का? गळ्या पडून नाही, पाया पडणार. कुठलं कुठलं पडणार? मग किती असं उठणार त्यासाठी? आता मला माहित नाही की तुमच्या किती असं उठतात, हे माहित नाही मला. अशी कोणती जगात काही नाही आहे की 6च्या आधी उठत नसेल. एखादंच कोणती असं असेल तिथे 8 वाजता 10 वाजता होतं, एखादं कोणती जागी असणार, कोणतीच उठत नाही. मग
नमस्कार केला, तिच्या बरोबर चांगलं उठवायला लागलं. एक तास उशिरा, 5ला उठली, 6ला उठले. असं म्हणतात सूर्योदयाच्या पूर्वी आम्ही जर उठलं तर आमचं आरोग्य चांगलं राहते. मग किमान आम्ही 6ला उठलो, चला मान्य. मग 6ला उठलं काय सांगितलं सगळ्यांना? त्यांनी अनुभव त्यांना काय सांगितलं? 6ला उठल्यानंतर काय करायचं? तोंड धुवायचं सांगितलं ना. मग बोला की काय सांगितलंय तर फ्रेश व्हायचं ध्यानाला. कारण इतकं असं बोलत आहे कोणी बोलायला तयार नाही ना. मला पहिले ते नेहमी रागवतो, ते खूप रागवतं सगळ्यांना. देखो जैसा अगर बोलने पड़ेगा तो आजकल ऐसा चालू हो जाता है सब. अच्छी बात नहीं कि भाई अगले सत्र में तो क्या होगा? सकाळी पण 6 उठलं पाहिजे की नाही? ठीक आहे, तोंड दूध नका देवाला आहे करून. ध्यान देवाचं ध्यान नसते कधीच नाही, मी मान्य केलं नाही. फक्त ध्यानाचं अनुसंधान राहावं म्हणून जे अवलंबन पाहिजे, शास्त्रीय भाषा बरं, अवलंबन म्हणजे एखादी गोष्ट समोर पाहिजे, त्यासाठी देवाचं नाव असावं, काही नाम असावं, नका देवाचं समोर. जसं अजामा नावाचा एक ब्राह्मण होता, त्यांच्या मुलाचं नारायण ठेवलं. मुलाचं नाव होतं ते नारायण. शेवटच्या नारायण म्हणतात, आवाज दिला, मृत्यू पावला तर वैकुंठ भेटला. मग बस कोणतं तरी एक नाव माणिकाला विचारलं, ते तर बसून म्हणलं डोक्याच्या श्वासावर राजेश का फरक पडणार आहे? राजेश नाव शंकराचं पण आहे, पूर्ण राजेश्वर आहे, राजेश एकच म्हणणार, पूर्ण शंकर खाली. आमच्या वडिलांचं नाव घेऊ आम्ही. जे एकनाथ महाराजांचा एक शिष्य होता गावोबा, त्यांना एकनाथ महाराज, बाबा एवढं मी हरिसंकीर्तन करतो, लोकांना सांगतो हरिनाम घे, हरिनाम घे, तुम्हाला हरिनाम करायला तयारच नाहीये. कसं हरिनाम घे? काय करायचंय? मी कोण हरी पाहिला म्हणे? माझा हरी माझ्यासोबत चालता फिरताय, माझ्या सुखादुःखात माझ्या पाठी राज करणार आहे, मला गरज पडली तर न सांगता न मागता देणार आहे. तो हरी असताना कशाला हरीच मागू? माझा एकच, एकनाथ 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 एकनाथ. हरिनाम एक मला कसं आहे? माझा हरी एकनाथच. मग माझा बाप हरी होईल का? माझी माय रुक्माई होईल का? माझ्यासाठी तरी केवळ त्यांचं नाव घेऊया. 6ला उठलं, तोंड धुतलं, माझ्यापासून नाव घेत बसतो, काय बिघडणार आहे? कोण रागवणार आहे? माझं खाली येणार आहे का? माझं नाव घेत नाही तर आम्ही तुला घालून टाकतो, अशी ताकद देवामध्ये नाहीये. देव कोणाचंही वाईट करू शकत नाही, त्याची ताकदच नाहीये. त्यामुळे देव कोपला, देवाचा कोप झाला हे होत नाही. हा कुळाचार जर व्यवस्थित झाले नाही तर ज्या सदिच्छा आम्ही आमच्या संकल्पातून व्यक्त केल्या असतात, त्या सदिच्छेचा, संकल्पाचा श्रेय आम्हाला भेटत नाही. म्हणून आम्ही म्हणतो की तुम्ही कुलदेवतेचं काहीतरी चुकत आहात. जो नुसता प्रेम करायला जाणतो, तो द्यायलाच बसलेला आहे, प्रेम करायलाच बसला तर कोणा कशाला चिडणार आहे, कशाला कोपणार आहे, कशाला रागवणार आहे? असे आमचे मायबाप असतात. ते रागवल्यानंतर त्यांच्याच्या धार नसतो, काहीतरी चांगलं व्हावं आपलं म्हणून नसते. 6ला उठलं, तोंड धुतलं, 20 मिनिटं, 24 मिनिटं, 25 मिनिटं शांतपणे बसलो. कोणासाठी? स्वतःसाठी. स्वतःचं मन कणखर व्हायला, कुठेतरी आम्ही आमच्यासाठी, आमच्यातला आत्मविश्वास जागृत करायला, कुठेतरी आमच्यातला खुंटलेला संवाद स्वतःशी, मायबापाशी म्हणत नाही बरं, बसलोच नाही, खुंटलेला संवाद साधण्यासाठी कुठला संवाद साधण्यासाठी स्वतःशी बसलं पाहिजे, संवाद साधला पाहिजे. स्वतःला विचारलं, अरे बाबा ठीक आहे ना, चांगलं चालू आहे ना, आई वडील तुला पोचतात ना, कौतुक घालतात ना, असं बोला चालेल. तो स्वतःशी संवाद साधला. 6:30ला तुला 6:15 तोंड धुतलं, फ्रेश झालो, 6:15ला बसलो, अर्धा तास बसलो, सुंदर गृहीत धरलो आम्ही. किती वाजतील? 6:45 मिनिटं, 6:45 बरोबर. 6:45 आले. मग 6:45ला स्नान केलं किंवा मोबाईल पाहिला होता, स्नानातून 15 मिनिटं मोबाईल पाहिला. 7 वाजले, चल मान्य मला. 7 वाजता उठलो, स्नान केलं, का आपलं कॉलेज असेल, ऑफिसला तरी तयारी केली, डबा घेतला, 8ला घरात बाहेर पडलो, बरोबर. ऑफिसला गेलो. आता ऑफिसला तुमचा बॉस तुमच्यासाठी आत घेऊन बसला असतो का? तुम्ही निष्ठेने जातात,
तरी शिव्या दिल्या तर शांतपणे ऐकता. कोणी शाळेत जात असेल, कोणी ऑफिसला जात असेल, कोणी कचेरी प्रायव्हेट काम करत असेल, कोणी हे करत असेल, प्रतिचं काम करत असेल, कशासाठी करतो सगळं? कोणासाठी करतो? का मिळणार? जाताना सुद्धा चांगला म्हणून जातो का आम्ही? लोक महिन्यात लेट मार लागणार, पगार भेटणार, अर्धा दिवस लागणार असते की भीती. म्हणजे याच्यात जात नाही, जे ऑफिसला जात नाही, जे घरी असतात ते काय करतात? घरात आईवडिलांना मदत नाही. का तर लायब्ररीत जायचं, आज खूप छान आजकालचं हे झालं. मग आम्ही एक चांगला माणूस होऊ शकत नाहीये. माणूस म्हणून योग्य टाइम टेबल, जो आदर्श टाइम टेबल विज्ञानाने सांगितलं, मी म्हणत नाही सायन्सने, तुझे विज्ञान सुद्धा मी शब्द मराठी किंवा संस्कृत असल्याला वापरत नाही, सायन्सने सांगितलंय. त्या सायन्सच्या सुद्धा वाऱ्याला मी उभं राहत नाही. इकडे सांगतो देव कुठे दाखवा देऊ आम्हाला. आम्ही देवाला नमस्कार करत नसतो, सायन्सला नमस्कार करा. तो सांगतो म्हणून काही टाइम टेबल करा. तुम्हाला जर सगळ्या मोठ्या टाइम टेबल सांगितले, मध्यंतरी त्या याच्यावर म्हणजे फेसबुकवर याच्यावर बिल गेट्सचा, दुसरा कोण तो आहे याचा फेसबुकचा किंवा याचा आहे कोण, मार्क झुकरबर्ग, त्याचा त्यानंतर कोर्ट पाहायचे, हे टाइम टेबल त्याच्यावर पडले होते. पाहिले वाचले सगळं. सकाळी 3:30ला त्यांचा टाइम टेबल सुरू होतो, रात्री 10:30 पर्यंत. एक मोठा उद्योगपती इंग्लंडचा, तो नाव विसरलो मी, काय लक्षात नाही द्यायचं, खूप असा चिंताग्रस्त अवस्थेमध्ये भविष्यात बसला होता. हातात एक चेक होता आणि हे चेकाचं अमाऊंट बँकेत शिल्लक नव्हती, धंदा डुबाला आला होता, काय करायचं कळत नव्हतं. तेवढं रामकृष्ण मिशनचे विज्ञानंद म्हणून स्वामी तिथे आले. साधू माणूस कळवा आला, विचारलं काम काय झालं, तुम्हाला काय करायचं सांगून द्या बा. मार्ग निघेल. त्याने माझ्या बिझनेसला प्रचंड लॉस चालू आहे, मला काहीच कळत नाही काय करायचं. पण तू सांगितलं काही करणार नाही म्हणे, मी काहीच सांगत नाही मला, फक्त एक सुचू का म्हणे, तेच तुम्ही ऐकलंच ऐका. माझा आग्रह नाहीये, तुम्ही जितक्या वाजता उठतात त्याच्या केवळ 1 तास अगोदर उठा. त्यांनी काय म्हणणार, उठून तर पहा. ते व्यक्ती उठले, आता 1 तास अगोदर 1 तास उठून काय करायचं काय? आधी 10 वाजता उठायचे, 12 वाजता ऑफिसला जायचे, आता 10ला उठायचे, 11ला उठतात, 9ला उठायला लागले, 1 तास वाजता. बरोबर तयार झाला, ऑफिसला गेला. ज्या कर्मचाऱ्यांना अपेक्षा नव्हती ते साहेबाला खूप चकित झाले, कामाला लागले. 1 तास काम आधी सुरू झालं, प्रोडक्शन वाढलं. जेव्हा कळलं की आपण 1 तास लवकर केल्याने कर्मचारी काम करत आहे, अजून 1 तास आधी उठला. मग आमचं प्रोडक्शन कामाला ज्या गोष्टी पाहिजे त्यासाठी आम्ही काही त्याग करायला तयार आहोत का? मग त्याग करायचं असेल, सगळ्यात पहिले झोपणं सोडावं लागते. आम्ही ज्या गोष्टी आमच्या सुखाच्या म्हणून करतो, तर थोडक्यात आम्हाला मोबाईलचे सुख आहे, गाडीचे सुख आहे, नाईट राईडिंग केलं सुख आहे, त्या गोष्टीमध्ये काही सुख नाही. तुम्ही नेहमीच्या विषयी 1 तास उठून पहा, तुम्हाला जाणवेल की आपण किती वेळ वाया घालवतोय. नका खूप सांगणार, काय घेतलं तुम्ही? 6 वाजता 1 तास सोडावं ना आम्हाला, 5 वाजता आईच्या बरोबर सकाळचा टाइम सांगतो. बाकी खूप काही दिलं त्यांनी सुद्धा काम आणि फक्त छोटी बात आता तेव्हा आम्ही लवकर उठू, स्वाभिमास लवकर झोपू. आमच्या शरीरात तयार झालेले टॉक्सिन्स बाहेर पडले, त्यामुळे मध्यम वयामध्ये त्रास होऊन आम्ही कुठं. आजकाल 18-20 वर्षांच्या मुलांची केस पांढऱ्या व्हायला लागले, थायरॉइड व्हायला लागला, शुगर दिसायला लागली, बीपी दिसायला लागलं, मन एकाग्र होत नाही, या तक्रारी आमच्यापर्यंत यायला लागल्या, चिडचिडपणा वाढला. मग या सगळ्या गोंधळाला घेऊन जीवन जगायचं आहे की आनंदाने भरलं जीवन जगायचं आहे, हे ठरवायचं कोणाला? आम्ही ठरवू शकणार नाही. कोण ठरवणार? नाही आदर्श टाइम पाहिजे असेल आपला तर कसा असला पाहिजे, कोण सांगणार? आता मी उभं करणार.
करू नको की नाही करायचं करूया आपण पाहूया कसं काय होतं काय होतं फक्त तूच उठ म्हणजे सांग की कसं होतं काय काय होतं मी कसं होतं सगळे तुमच्या ते कसा व्यक्ती बसतो तसं काही साडेचार न उठतो नियम तर काय करतं नंतर जिम झालं सगळे चांगलं आहे पण चालेल आता असं आम्ही तिथं असं उठतो एक व्यक्ती आहे की आमच्यामध्ये सगळ्या सदस्यांचं जिमला जातो पुढे जातो वाद नाही सकाळी 4:30 उठणारी एक व्यक्ती आहे लोक उठू शकतात की नाही डोळे उघडतात की नाही झोप येत नाही की नाही काय हरकत आहे असं याच्यात म्हणलं ब्रह्ममुहूर्त उठावं भूमिवंदन तर भूमीला वंदन काय करायचं त्यामध्ये काही देते का लहानपणी झुकलं की हात समोर करायचं भावना 10 रुपये 5 रुपये चॉकलेट हातात ठेवायचं भूमी काय देणार नमस्कार ज्या भूमीने आमचा भार सहन केला आमचे सगळे अपराध पोटात घातले पाय आपटले चुकलो उखरलं लोक त्या गोष्टी इथे केल्या सगळ्या तिने किती जाऊन राबवली नाही पण त्याला जीव कुठे आहे भूमीला जीव आहे भूमीला जीव आहे का सजीव आहे की निर्जीव आहे हा कशी काय सांगा बरं तू विज्ञानाची विद्यार्थी आहे सजीव म्हणता कसं शक्य सांगा की सजीव की निर्जीव मग सजीव कशा सिद्ध करून द्या चला मग तुम्ही सिद्ध करतो सजीव कसा आहे नाही ना ती सजीवता नाही सजीवचा अर्थ काय आहे तुम्ही आम्ही सजीव आहे आहोत ना नक्की सजीवचा अर्थ काय त्याच्यात जीव आहे मग भूमी कापून काढा पूर्ण समजते का शरीर कापलं तर ज्याला भावना आहे ते सजीव असं म्हणतात ना आता एक उदाहरण आता ही भिंत आहे आपलं अवतीभोवती सजीव ही सजीव की निर्जीव नक्की पहा बरं मग काय सुधारण झालं ते सगळं कोणतं उदाहरण होतं भिंत चालू शकते जी चालते ती निर्जीव कशी पुढचा प्रश्न तुमच्यासाठी सर जरा वेगळं ट्राय करतो जरा असा की आम्ही व्यक्त केलेला विचार आहे त्याचं उमटतो काय सगळे उठल्यावर आम्ही यार जर मला विधान भेटलं तर खूप मारेल काय जर मला वैष्णवी भेटली खूप झापेल तिला हा विचार म्हणत येतो काय किंवा आज काल की नाही आईने मला असाच त्रास झाला मला अशी म्हणणारच नाही जा असा विचार येतो नाही विचार असतो कुठला म्हणजे कोणता असतो असतो ना खूप विचार असतात की नाही असतात किती असतात का बरं नसतात विचार सुद्धा आवाज कुठला आम्ही इथे झोप शांत होते इथे विचार काहीच उठत नाही उठला आमचं वागणं असं आहे की झोपताना पडतं पाठी टेकल्या किमान भगवंताचं जर नाव घेतलं घेत घेत झोपलं सगळे कोणाच नाव तोंडात नाही आमच्याकडे गुलाबपूर नावाचे संघाचे प्रसाद घ्यायचे त्याच्यातून आधार लावत नसतं असं सणाच्या खाली जर झोपत सर तुम्ही जमिनीला सांगा पुस्तकाचा हात लावा प्रार्थना करा किमान सगळं इतकं उठून घे अक्षर खडकून हलवतं असं आपण उठवलं जायचं करून काय आता सांगा सजीव आहे निर्जीव आहे पुन्हा भूमी तो उठवलं कोण हे हा प्रत्यक्ष इथला अनुभव आहे बरं असं नाही पुढे करून का उद्या तुम्ही जाणार आहे बेडवर झोपणार आहे खाली झोपून काय तर सांगणार भूमीला की माय ग इतक्या सोच हो ही जाण कशामुळे येते याला विज्ञान आहे कोणतं विज्ञान आहे मानसशास्त्र विज्ञान आहे आम्ही झोपताना जो विचार करू तो विचार सगळे आमच्या याच्याने चालवावे मग आमची इच्छा सगळे उठायची असेल तर सगळे उठला जाईल मोबाईल पाहिजे कोणती इच्छा होती आमची मोबाईल पाहिजे त्यामुळे की म्हणतेस मोबाईल करून आता 5 ला उठलो आम्ही 6 पर्यंत आमचं सगळं ध्यानावर ओळखलेलं आहे आंघोळ केली आम्ही आता इतका मोठा ऑफिस 8 वाजता जायचं आहे 2 तास हातामध्ये
मग काय करणार आहे? नका प्रार्थना करू, नका स्तोत्र म्हणून, नाही विश्वास देवाला, देवाशी संबंध म्हणूनच नाही बरं, पुढे साधं काय. किंवा आम्ही गुड थिंक केले, आम्ही चांगले विचार मनात आणले, त्या जगताचं कल्याणाचा विचार आम्ही केला. किती मोठं महान संतो, संतच जगत कल्याणाचा विचार करतात, सहसामान्य माणूस करत नाही. आपण संत कुठे पोचूया? कुठल्या जगातल्या सगळ्यांना धन्यवाद दिले आहे. मला ज्यांनी काल मदत केली त्याला धन्यवाद, काल ज्यांनी मला रिक्षेने सोडून दिलं त्याला धन्यवाद, त्यांनी जेव घातलं त्याला धन्यवाद, ज्यांनी केलं त्याला धन्यवाद, आज जो मला घेऊन जाणार त्याला धन्यवाद, जो करणार त्याला धन्यवाद. आभार म्हणून पण गुड थिंक करू, वेल विश करू, सगळ्या जगताला करू. जे जे झोपलाय, जे जे उठलाय, त्या सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा. तुमची सगळे कामं माझ्यासह अशा सोडायचं सिद्धीच जावं. तो किती मोठा संकल्प आहे केला. आता 6 ते 8 ते 2 तासामध्ये किती मिनिटं गेले आमचे याच्यामध्ये सगळ्या याच्यामध्ये 1 ते 2 15 मिनिटं. 15 मिनिटं जास्त येतो रे, मी खूप सारा हात आहे यावरती म्हणून 15 मिनिटं. तर पुढचं काय? ठीक आहे, मी हा स्त्री पुरुष माझं नाहीये. आम्ही घरी असू, आई वडिलांना मदत करू, छोट्या कामामध्ये मोठे काम असू, छोट्या मदत करू. पुरुषांनी झालं तर बाई पण अंगात येणार आहे. आम्ही सांगतो की ते घरातल्या कामाला लाज नाही, घरातलं काम आवडतो चला त्या धर्मात आज गेलं किंवा नाही आहे. तसं मी आत्ताच आध्यात्मिक व्यक्तिमत्व अनेक जणांनी आम्ही स्वयंशिस्त अंगीकारू, शिस्त पूर्ण हे करू. मग पहिली शिस्त चला उठला आमचं सगळं आवरून ठेवलं व्यवस्थित. उठला आहे, परमेश घडी घातली आहे, ठेवला आहे, गादी गुंडाळून ठेवली आहे, नसेल गादी तर बेडशीट चांगली केली आहे, माझी खोली मी आवडली आहे, झालेली आहे, पुसली आहे, नाही बारी खोल्या असणार. शिस्तीचा पहिला धडा. दुसरा धडा कोणता? दुसरा धडा कोणता घ्यायचा? आपला शिस्त घेतला आहे. दुसरा धडा कोणता घ्यायचा? आधीच दिला आपण सगळे. आधी आयला नमस्कार झाला, ओढ नमस्कार झाला, आम्ही ब्रश केला, ध्यानाला बसलो. ध्यान देवाचं नाही करायचं, माझ्यासाठी श्वासाचा जो माझा आधारभूत आहे त्याचं ध्यान करायचं. नाही मी देवाचा विषय बोलणार नाही. तुला 2 तास दिवस काय करायचं? आपण 8 वाजता आहे. मग आमचा डबा आम्ही यायचं नेऊन दिला आणि जर सगळं डबा आमच्यात भरला, डबा घेतला, डबा घेऊन सगळं जातात ना की बाहेर कॅन्टीनला जेवतात. डबा नेता की डबा आपण आतला भरला नाही. तुम्ही बाहेर राहता म्हणून तुम्हाला भरावंच लागणार. पण जे घरात त्याचे लायब्ररी निमित्त बाहेर पडतात, शाळा कॉलेज निमित्त बाहेर पडतात, नोकरी निमित्त बाहेर पडतात, आपल्याला भरून घेतला, ऑफिसला गेले किंवा पुढे लायब्ररीत गेले, झालं संपायचं विषय. मधात काय करता आहे काहीच करू नये आपण, चालेल ना? तर प्रत्येक तासाचा हिशोब करावा लागेल आपल्याला. तिथे घ्यायचा होता प्रत्येक तासाचा हिशोब. ठीक आहे, आपण नाही करायला. आपण ऑफिसचं वर्कआउट करून जाऊ की आम्हाला हे करायचं हे करायचं आपण जाऊ की नाही. सो घरातल्या 4 गोष्टी आठवून गेलो की एखादा मला किराणा आणायचं, तर मला भाजी आणायचं, मला हे आणायचं, असं करून जाऊ ऑफिसच्या कामाचं सोबत. आम्ही लायब्ररीत जातो सुद्धा आईला काय आणायचं आहे का आजकाल मुलांना ते खायला लागलेलं काय करायचं. बाकी लोकांसोबत भरपूर विषय सगळ्यांसाठी सगळ्यासाठीच आहे, सगळ्यासाठी म्हणून नाही. तर आम्ही आमच्याच कामाची यादी केली, सवय लावली. रोज झोपताना उद्या काय करायचं, आज काय केल्याचा विचार केला, हरिनाम घेतलं, उद्या काय करायचं याचा विचार केला, झोपलो किंवा यादी टिक मार्क करून ठेवली. सगळ्या वृत्ती पाहिली, हे मला 4 कामं करायचे आहे, ते 4 कामं एकाता किंवा दाखवता करणार. वेळ कोणाचा असणार, शिस्त कोणाला लागणार, करू शकतो ना. जे पण साधन आलं, जपतप आला, मंत्र आला, स्तोत्र आलं, पूजा आली, ऑफिसला गेलो, शाळेत गेलो, कॉलेजला गेलो, कुठे गेलो, काम कसं करायचं? प्रमोशन मिळण्यासाठी काम करायचं आहे ना, बरोबर की नाही? अभ्यासासाठी करायचा आहे, पास व्हायला करायचा आहे, जिम मध्ये काय जायचं आहे, तब्येत चालू करायला जायचं आहे. मग ऑफिसचं काम कसं करणार आहे? पगार भेटतो म्हणून जागृत करायचं, घरी की नाही कामाला लावते म्हणून होते की नसं. घरी अभ्यास होत नाही लोकांचा असतं. आमच्या आनंदासाठी ज्या पैसा मिळत तर मी आनंदच घ्यायचा प्रयत्न करतो मी. की पैसा पाहिजे ठरवून देतात, काही सापडत नाही, जेवणार नाही, खाणार नाही, पिणार काही करणार असं करतो का? कपडा मिळून घेणार नाही.
आमच्या आनंदाने काम करतो, मग ऑफिसला आनंदाने काम करतो का? आमच्या व्यवसायात आम्ही जातो, त्या व्यवसायात आनंदाने काम करतो का? म्हणजे उदाहरण साधं देतो, व्यवहारिक उदाहरण असं नाही. इथे संजीव नाकाशावर तर तुम्ही तिथे बसलेले माझे तिशी मोठी बहीण संगीताताई खूप चांगली ध्यान साधक. ध्यान किंवा डिझाईन सुद्धा ते बुटी करायचं, डिझाईन सुद्धाचे, डिझाईन कापायचे, शिवायचे, विकायचे. एक एक डिझाईनचं ते कापड 10,000 जायचे. त्या मी त्यांची अजूनही डिझाईन जे करतात ते महाग जातात. मग कुठे शिकले? मग ध्यानाने जर सृजनशीलता वाढत असेल, कल्पनाशक्ती वाढत असेल, पॉझिटिव्हनेस येत असेल, सकारात्मकता येत असेल, तर ध्यान केलंच पाहिजे की नाही? 20 मिनिटं असेल, 25 मिनिटं असेल, अर्धा तास असेल, 1 तास काय असेल ते केलंच पाहिजे. पुढचे काम होणारच आहे सगळे. मात्र राहायला विषय वापस आल्यानंतर इथंच 6 वाजता बसवलं. अन्नासाठी आनंदाने याच्यात काम केलं. आम्ही जेवताना सांगितलं कसं करायचं, काय करायचं, दबा खाताना आईला आठवा, बाबांना आठवा, त्यांचा आभार माना. अन्नात जे घासा तो याच्यात घ्या, पोटात घ्या. मात्र राहायला काय, घरी आल्यानंतर डबा फेकून दिला, सँडल काढले, मोबाईलवर बसलो, त्याला फोन, त्याला फोन, त्याला फोन. किती वेळ गेला? फोन वापरून असं म्हणून वापरला पाहिजे. विज्ञानाचं प्रत्येक साधन वापरलंच पाहिजे. पण आल्यानंतर शांतपणे बसतो, काहीतरी काढलं. आमच्या अभ्यासाच काढलं, जास्त काढून काढलं तर थकला होऊन 15 मिनिटं आराम करतो. थकतात कसं मलाच कळत नाही काम करताना, ऑफिसमध्ये किंवा घरात. आनंदासाठी काम करणार ना, आनंद थकवत नाही. मी थकून लागून घरी येतो. घरी आलो, चहा पिला, फ्रेश झालो, मग काय करायचं? आता आपण घेणारच आहे प्रवास अंतरीचा, अंतरीचा प्रवास काय ते घेणारच आहे. जरा बघून बसलं, काहीच करायचं नाही, काहीच कोणाशी बोलायचं नाही. काहीतरी सांगून ठेवायचं. ऑफिसला आलं इतका मी कोणाशी एक शब्द बोलणार नाही, वाईट म्हणून नाही. खूप बोलल्याने आमची सगळ्यात जास्त एनर्जी खर्च होते. खूप बोलल्याने कारण खूप बोलायची सवय असते, तशी मला आहे आता. 2 मिनिटं जास्त 10 मिनिटं शांत बसा. अनुभव किती वेळ बाहेर ठेवलाय, सहज अनुभव. डोळे बंद करून उभा राहा, बसायला म्हटलं किती वर्ष तुम्ही झोप येईपर्यंत. त्यांना डोळे बंद लगेच झोप येईल असे पण म्हणाला नाही. आमच्या ते सुनीलला माहित आहे, प्रशांत जोशी, पल्ले लोक माहित आहे, बबलू जोशी. बसल्यानंतर डोकं टेकवले सुरू, असे लोक आहेत. शांत बसा, काही करू नका. याच्या साधन कुठे लोक होतो सांगा मला. तुमची क्रियाशक्ती वाढायला हा टाइम टेबल आहे तसं म्हटलं आपण, तर साधकाच्या व्यतिरिक्त दुसरं करत काय? साधकालाच काहीच अपेक्षित असते. ज्या आनंदाच्या शोधात तो करत असतो त्याचे एक निश्चित वेळापत्रक कसं तोच करू शकणार आहे. जर आम्हाला